नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आरोग्यदायी चॅनलमध्ये। तर आज आपला विषय आहे पावसाळा आलाय तर घरात मच्छर, माशा, चिलटे, किडे होत असतात। तर यांचा नायनाट करण्यासाठी, पळवून लावण्यासाठी मी आज तुम्हाला 100% खात्रीशीर, इफेक्टिव्ह आणि नैसर्गिक असा उपाय सांगणार आहे। तर आपण बघतो पावसाळ्यात 80% आजार हे घरातील मच्छर, माशा, चिलटे व इतर जे काही कीटक आहेत त्यांच्यामुळे होत असतात। आणि हे मारण्यासाठी आपण विविध प्रकारचे केमिकल्स किंवा कॉइल्स, लिक्विड वापरत असतो। त्याचा आपल्या श्वसन संस्थेवर, आरोग्यावर गंभीर परिणाम सुद्धा होत असतात। कुणाला ॲलर्जीची समस्या सुद्धा जाणवते। तर असं होऊ नये म्हणून मी आज पूर्णपणे नैसर्गिक उपाय व तोही 100% इफेक्टिव्ह असा सांगणार आहे। अतिशय सोपा आहे व प्रत्येकाला करता येण्यासारखा उपाय आहे। तर उपाय असा आहे की प्रत्येकाच्या घरात अगरबत्ती ही असतेच। साधारण 1-2 अगरबत्ती आपल्याला घ्यायची आहेत आणि एक तेल वापरायचं आहे, ते म्हणजे सोयाबीन तेल। तर सोयाबीन तेलात माशा, मच्छर, चिलटे रिपेलंटचे घटक असतात। तर आपल्याला फक्त सोयाबीन तेलच वापरायचं आहे। सोयाबीन तेल घ्यायचं आहे, ते गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे। थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे, म्हणजे अर्धी वाटी घेतली तरी चालेल। त्यानंतर दुसरा घटक वापरायचा आहे, तो म्हणजे मसाल्यामधील तेजपत्ता। साधारण 2-3 तेजपत्ता घेऊन त्याचे बारीक तुकडे करून गरम होणाऱ्या सोयाबीन तेलात ॲड करायचे आहे व त्यानंतर चिमूटभर हळदसुद्धा या गरम होणाऱ्या तेलात टाकायची आहे। यानंतर तेलातील जो तेजपत्ता आहे तो काळा होईपर्यंत ते तेल उकळू द्यायचं आहे। तेजपत्ता काळा झाला की गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तसंच देखील घेऊ शकता व हे तेल आपण देवासाठी जी अगरबत्ती वापरतो त्याच्यावर बोटांच्या सहाय्याने हे तेल अगरबत्तीवर लावायचं आहे। हे तेल तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकतात। हे जे तेल लावलेली अगरबत्ती आहे ती आपण घरात कुठेही लावू शकतो। या अगरबत्तीचा जो धूर आहे तो आपल्या साध्या अगरबत्तीपेक्षा जास्त होतो। तर ह्या धुरामध्ये मच्छर पळवून लावणारे, माशा पळवून लावणारे, चिलटे, किडे पळवून लावणारे पूर्ण घटक आहेत। अत्यंत नैसर्गिक असा उपाय आहे, तर अवश्य करून बघा। थोडक्यात सांगायचं तर काय करायचं आहे, आपण देवाजवळ लावतो ती अगरबत्ती घ्यायची आहे, त्याच्यावर सोयाबीन तेल, त्यात तेजपत्ता, हळद मिक्स करून गॅसवर गरम करायचं आहे। तेजपत्ता काळा होईपर्यंत उकळल्यावर ते तेल थंड झाल्यावर अगरबत्तीला लावायचं आहे व ती अगरबत्ती आपल्या घरात कुठेही तुम्ही लावू शकतात। तर हा अगदी नैसर्गिक उपाय आहे, तर अवश्य करून बघा व तुम्हाला काय फरक जाणवला, काय फायदा झाला ते अवश्य कमेंट करून सांगा। तर अशाच नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका आयुर्वेदिक उपायासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। धन्यवाद।